नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धोत्कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जोल 24 भगवान की देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की 20वीं सदी के प्रथम आचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांतरत्न आचार्य गुरु चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भवी जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी विरचित रत्नकंडक श्रावकाची ग्रंथाची वाचना चालू आहे आणि काल आचार्य भगवंतांनी 8 अंगांचं कथन करायला चालू केलेलं आहे। त्यामधील निक शंकित निकांक्षित निर्विचिकित्सा आणि अमूढ दृष्टी या 4 अंगांचं कथन केलेलं आहे। आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान उपगुण अंगाचं कथन करणार आहेत। उपगुण अंग काय आहे हे सांगणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि मग बघूया। स्वयं शुद्धस्य मार्गस्य स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्त जनाश्रयाम् बालाशक्त जनाश्रयाम् वाच्यतां यत् प्रमार्जन्ति वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद्वदन्तयुपगोहनम् 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 स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्तजनाश्रयां वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद्वदन्तयुपगोहनम्। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी सम्यक दर्शनाच्या उपगुण अंगाचं कथन करतायत। उपगुण अंगाचं स्वरूप काय आहे हे सांगणार आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, ही जे 8 अंग सांगायला ते जो व्यक्ती सम्यक दृष्टी असणार आहे त्याच्याजवळ ही 8 अंग असणारच आहे। कारण की यातलं एक जरी अंग कमी असेल तर तो सम्यक दृष्टी होऊ शकत नाही असं आचार्यांचं मत आहे। म्हणून या 8 अंगाचं कथन करल्यात। त्यातलं उपगुण अंग काय आहे याचं कथन आपल्यासमोर ठेवत आहे। स्वयं शुद्धस्य मार्गस्य बालाशक्त जनाश्रयाम वाच्यतां यत् प्रमार्जन्ति तद वदन्तो उपगोहनम। इथं काय सांगायला बघा की काय सांगायला, गंधरादी देव स्वयं स्वभावाने शुद्धस्य मार्गस्य म्हणजे रत्नत्रय मार्गामध्ये बालाशक्त जनाश्रयाम, बालाशक्त जनाश्रय म्हणजे अज्ञान आणि अशक्ती कारणामुळे उत्पन्न वाच्यताम दोष, जे अज्ञान आणि अशक्तीमुळे झालेले उत्पन्न दोष, यत् प्रमार्जन्ति जे निराकरण करतात, तत् त्याला उपगुणम उपगुण अंग म्हणतात। 2 गोष्टी आहेत उपगुण अंगाच्या। काय सांगितलं बघा, जे स्वभावानकने रत्नत्रय मार्गामध्ये अज्ञान अशक्ती याच्यामुळे जे दोष निर्माण होतात त्या दोषांचं निराकरण करणे याला उपगुण अंग म्हणलेलं आहे।
किंवा दुसरं एका ठिकाणी आचार्य भगवान काय सांगतात, दुसऱ्यांची की नाही जे धार्मिक व्यक्ती असतील, रत्नत्रयधारी पुरुष जे ह्याचं पालन करणारे आहेत, धर्माचं पालन करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांचे कुठले दोष घडले तर त्या दोषावर पांघरून टाकणे याला सुद्धा उपगुण अंग म्हणतात. आम्ही काय करतोय माहिती काय, कुणाचं काय दोष घडले की लगे गावभर. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणीही धार्मिक व्यक्ती असून दे, त्या धार्मिक व्यक्तीनं कोणताही दोष घडून दे, त्या दोषावर पांघरून घालायचं याला उपगुण अंग म्हणतात. किंवा एक गोष्ट लक्षात घ्या, कुठले अज्ञान अशक्तीमुळे दोष घडलेले आहेत, ते दोष नाही दूर करण्याचा, निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याला आचार्य भगवान उपगुण अंग म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, संसारामध्ये आज बऱ्याच गोष्टी की नाही धर्म पालन करत असताना कुणाकुणाकडं काही चुकतात. त्या चुकल्या तर त्या गोष्टी उजागर करायची नाही. धार्मिक लोकांनी तर पहिला हे पाळायला पाहिजे. आता धार्मिक कोण नवीन बनायलाय किंवा धार्मिक कोण व्यक्ती आहे, त्याच्याकडून कुठली चूक झाली तर त्या चुकावर पांघरून घाला ना. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जर ते नाही धार्मिक व्यक्तींचे दोष जर धर्मामध्ये झालेले तुम्ही उजागर केला तर धर्माचा अपमान आहे. कारण की तो व्यक्ती धार्मिक आहे, तो धर्माच्या क्रिया करतोय, आणि त्याच्यावर जर आम्ही नाही दोषाचं आरोपण केलं आणि दोष उजागर केले सगळ्या गावभर, तर धर्माचा सुद्धा अपमान आहेच की हो. समजा उदाहरण दुसऱ्याच देत नाही मी, दुसऱ्याच कशाला उदाहरण म्हणून द्याले ना, ह्याच्यात काही वाईट मानू नका. समजा मीच आहे, माझं काहीतरी चुकलं, तर त्या चुकलेल्या गोष्टी लगेच तुम्ही उजागर केला तर माझा अपमान होणारच आहे. धर्माचा बी अपमान झाला का नाही. कारण की जैन धर्माचं, रत्नत्रय धर्माचं पालन करणारे व्यक्ती आहे. मी असं उदाहरण देऊन सांगले, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा कोणीही रत्नत्रयी मार्गामध्ये असणारे व्यक्ती असून दे, धर्म करणारा व्यक्ती असून दे, त्याच्याकडं कोणतेही दोष घडले तर त्या दोषांचं निराकरण करण्याचं किंवा ते दोष नष्ट करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर त्याच्यावर पांघरून घाला. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही जर या गोष्टी केल्या नाहीत तर निश्चित रूपानं धर्मावर सुद्धा लांछन येणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं सम्यक्त सुद्धा जाऊ शकते. कारण की आम्ही उपगुण अंगाचं पालनच केलेलं आहे. सगळ्यात जास्त आवश्यकता कुठं आहे माहिती काय, सल्लेखना जिथे घेतात तुम्ही बघायला जाताय की सल्लेखना, पंचकल्याणिक, ते पंचकल्याणिक सल्लेखना दीक्षा महोत्सव बघायला गेलं का नाही, तिथं बघायला गेल्यावर तिथलं काही दोष काढत बसायचं नाही. आपल्याला काय घ्यायचं आहे तेवढं घ्यायचं आणि गप यायचं. पहिला पंचकल्याणला गेलो की जेवण चांगलं झालं नाही, त्यांची व्यवस्थाच बरोबर नव्हती, अमुक झालंय, तुम्ही काय तिथं पैसे दिले वे, गप जाऊन खाऊन या की तोंड खाली करून सांगाले हो. याला उपगुण अंग म्हणतात. एक गोष्ट लक्षात घ्या, धार्मिक लोक कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरे जाऊन ते पंचकल्याण साजरं करण्याचा प्रयत्न करत असतात. एक पंचकल्याण करायचं म्हणजे किती नियोजन करायला लागतं माहिती आहे तुम्हाला. रात्रंदिवस महिनाभर राबायला लागते, तेव्हा एक पंचकल्याण पार पडते. त्याच्या पुढे जाऊन सल्लेखना महामहोत्सव असेल तर त्यासाठी सुद्धा नाही त्या व्यक्तीला आणि काही संघातल्या लोकांना नाही सगळं निश्चित रूपानं कार्यक्रमाचं नियोजन पहिला घालायला लागतंय. दीक्षा महोत्सव असेल तर त्याला सुद्धा महिना अधिक नाही निश्चित रूपाने सगळी तयारी करायला लागते, तेव्हा ते कार्यक्रम होतात. आणि आम्ही जातोय 5 मिनिटासाठी नुसतं बघायला जाणार आम्ही पाहुणं म्हणून, आणि बघणार तिथं हे वय हिने असंच केलंय, तिने तसंच केलंय, हे चुकल्यात ते चुकल्यात, उगत जाऊन त्यांच्या कुटाया काढून येणार. उपगुण अंग राहत नाही आमचं. उपगुण अंग म्हणजे काय, कुठल्याही धार्मिक व्यक्तीनं कोणतेही दोष घडले तर त्या दोषावर पांघरून टाकायचं किंवा ते दोष निराकरण किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा, याला उपगुण अंग म्हणतात. चिंतन करा. कारण की तुम्हाला वाटतंय हो, कार्यक्रम बघायला येणाऱ्यांना नाही काय माहित नसते त्याच्या मागे किती राबणूक असते. आजपर्यंत निश्चित रूपानं गिजवण्यावाले सगळीकडे कार्यक्रम बघायला येत होता. आता 4 महिन्यात कळते काय काय कार्यक्रम करायचे असते आणि किती राबायला लागते, काय करायला लागते कळते. एक एक कार्यक्रम येईल तसं अनुभव वाढत जातोय, पुढे जाईल तसं लयच अनुभव वाढतोय, कळतंय. एक गोष्ट लक्षात घ्या, एक एक कार्यक्रम करण्यासाठी त्याच्या आधी आठवडा भूमिका तयार करायला लागते. त्याच्या आठवडा अधिक नाही त्या माणसांना संकलन करणे, त्या कार्यक्रमाची सगळी व्यवस्था पार पडणे, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तेव्हा मग एक कार्यक्रम पार पडतोय. आणि त्या कार्यक्रमासाठी निश्चित रूपानं बघायला येणारे जर नाही पुढं मागं केले तर त्या कार्यक्रम करवणाऱ्यांना किती वाईट वाटते माहिती का.
त्यामुळे उपगौण अंगाचं पालन असेल तर कोणतेही कुणाची धार्मिक व्यक्तींची किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाची कधीही दोष काढू नका. तुम्हाला वाटतंय ना तसं झालंय, तुमच्या मनात ठेवा आणि सोडून द्या. ठीक आहे, काय तर त्यांच्याकडून चूक झाली असेल म्हणा आणि सोडून द्या विषय. नाहीतर आम्ही आजकाल लय धार्मिक व्यक्तींचं तर लय, महाराज मातांचं तर लय घोळ आहे, त्यांच्याविषयी तर लय काढताय तुम्ही. आता परवाचीच गोष्ट सांगतो. मी किनीमध्ये चातुर्मासला होतो. सन्मती वात्सल्य पावन वर्षायोग 2024 हा किनीमध्ये चालू होता. आणि मधल्या अवस्थेमध्ये माझे रामकथेचे वाचन जसं इथं चालू आहे तसंच सगळं सेम कार्यक्रम तिथं होते. फक्त बाकीचे कार्यक्रम वेगळे, काही गोष्टी वेगळ्या होत्या. रामकथेची वाचना चालू होते आणि एक दिवस अचानक माझ्या छातीत दुखायला लागलं. मला काय माहीत नव्हतं. छातीत दुखायलंय म्हटल्यावर की नाही मला वाटलं अटॅक यायलाय. म्हणून मी रामकथा मध्या अर्ध्यात जी की नाही 15 मिनिटातच रामकथा संपवली आणि खोलीत गेलो आणि कडी घालून बसलो. काय झालं तर होऊन दे बसून, अशी अवस्था. तिथं खोलीत जाऊन शांत बसल्यावर लक्षात आलं नाही अटॅकचं इकडे दुखत नाही, इकडे दुखते. घाबरलं नाही, सांगतो ती अवस्था काय होती. ते ओरिजिनल होतच दुखणं सोडा. हे निश्चित रूपानं 1 वर्ष नाही मला ग्लजमध्ये इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनचं दुखणं होतं. मला वाटलं ते अटॅकचंच आहे. ही गोष्ट झाली. मग नंतर ECG बाकीचे चेकिंग त्यांनी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता ग्लजमध्ये इन्फेक्शन जास्त वाढलं आणि तुम्हाला 10 दिवस रेस्ट घ्यावंच लागेल. मग मी तिथनं सगळे कार्यक्रम तिथं बंद केले. चातुर्मासमध्ये सगळे कार्यक्रम स्टॉप. सगळे कार्यक्रम स्टॉप झाल्यानंतर 10 दिवस मी एक पाटील फार्म हाऊस म्हणून आहे, किनीच्या बाहेर आहे, तिथं फार्म हाऊसवर गेलो. कुणीही यायचं नाही, गेट बंद असणार. फक्त नियोजन करणारे 4-5 मुलं आणि आहार करणाऱ्या एक महिलांचा ग्रुप केलता तयार. ते वेगवेगळे चौकीवाले कोण असतील त्यांनी यायचं, आहार करवायचं आणि लगेच जायचं, तिथे थांबायचं नाही. फक्त भैयाजी आणि मिस आणि ती 4 मुलं कोण सेवेमध्ये तेवढीच, बाकीचे कोण तिथं फिरकणार नाही, कोण येणार नाही. असे 10 दिवस, पूर्ण 10 दिवस 100% मौन होतं माझं. खुणवून सांगणे बी गोष्ट नव्हती. 10 दिवस बसती, ह्या सगळ्या क्रिया होत्या. आणि काय झालं माहिती काय, शेवटचे 2-3 दिवस का नाही लई माणसांचा ताता तिकडं मंदिरमध्ये लागायला लागला. म्हणून काय केलं, परगावच्यानं तेवढं नुसतं दर्शनची, लांबनं दर्शनची परमिशन दिली. काय असलं तर पाठीवर लिहून दाखवायचं या गोष्टी, अशी परमिशन दिली. आणि मग सगळ्या गावच्या, मग त्यात का नाही डिग्रज गावचे 2 गाड्या भरून आलते महिला सगळ्या. मग मी म्हटलं एवढे 2 गाड्या महिला भरून फास्ट एड कधी येणार नाही, आज कसं आलंय महाराज, तुम्हाला कॅन्सर झालंय असं कळलं. मी म्हटलं कोण सांगितलं, कोण तर म्हटलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता आजारी जरी असले तर आज कुठल्या कुठे बातम्यापासून हे सांगायचं मला. मी ते आजारी होते हे सांगत नव्हतो. मला सांगायचं हे एक की निश्चितपणे बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच गावामध्ये पसरलं होतं की विदेशाकडनं कॅन्सर झालाय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कॅन्सर ही गोष्ट माझ्या जवळ बी नव्हती. इन्फेक्शन गोष्ट होती. 1 वर्ष झालं त्या इन्फेक्शनसाठी मी झुंज देत होतो, मला माहिती आहे. आणि बरेच तास, बऱ्याच यातना मी सहन केले आहे. त्यासाठी ती माझी चूक आहे सोडा. कारण की विदेशी लोकांचं ध्यान आणि स्वाध्याय घेतल्यामुळे ते त्यांचा एक व्हायरस इन्फेक्शनचा मुर्डेश्वरच्या आसपास माझ्यामध्ये गेलता. आणि श्रवणबेगोमध्ये रशियन, जापनीज, जर्मनी आणि इटलीचे लोक आलते. त्यांचं ध्यान, स्वाध्याय आणि शंका समाधान रोज घेत होतो मी. तिथं 2-3 दिवसच घेतलेलं. रशियन, ते सगळे मुस्लिम, ख्रिश्चन आणि वेगवेगळ्या धर्माचे फॉलोअर्स होते. म्हणून आपल्या धर्माविषयी सांगावं म्हणून मी एक कार्यक्रम घेत होतो. आणि त्यांच्यात कोणाच तर व्हायरस होता आणि तो गेलता. ते 1 वर्ष निश्चित रूपाने या गोष्टीची मी कंटिन्यू, कारण की एक लिव्हरमध्ये बी इन्फेक्शन झालं, ग्लजमध्ये बी इन्फेक्शन झालं. आणि त्या सगळ्याशी मी 1 वर्ष, वातावरणामध्ये जरा बदल झाला की निश्चित रूपानं चालू झालंच माझं. हे अशी 1 वर्ष तरीसुद्धा कुठला कार्यक्रम न बंद ठेवता सगळ्या कार्यक्रम पार पाडत मी गेलोय. इन्फेक्शन कवा संपलं, परवा भाऊबुल्लीमध्ये की नाही 21 दिवसाचं मौन धरून मी साधना केली आणि त्या साधनेनंतर सगळं इन्फेक्शन 100% क्लिअर झालं. मी काय सांगले, उपगुण अंग काय सांगले, धार्मिक व्यक्तींचे कोणतेही दोष आणि की नाही बाकीच्या गोष्टी उजागर करायला नाही. आम्ही काय करतोय, एवढं असलं तर तुम्हीच म्हणला, मी काय म्हणलो नाही बाबा, एवढं करतोय म्हणलं. चिंतन करा. त्यामुळे उपगुण अंग म्हणजे काय, कुठल्याही धार्मिक व्यक्तींचे काही दोष घडले तर त्यावर पांघरून टाकायचं किंवा ते दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करायला उपगुण अंग म्हणतात.
आणि सम्यक दृष्टी बनायचं असेल तर हे उपगुण अंग आमच्याजवळ पाहिजे. आज आम्हानी सुद्धा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच लोकांचे, बऱ्याच नाही गोष्टींचे दोष माहीत असतात, परंतु आम्ही सगळ्यावर पांघरून टाकतोय. कुठल्याही गोष्टी कधी उजागर होत नाहीत. त्याला काय म्हणतात की निश्चित रूपाने आई वडील जसं नाही मुलांचे दोष पोटात घालतात, तसं गुरु सुद्धा निश्चित रूपाने ज्यांचे ज्यांचे दोष माहिती आहेत सगळे पोटात घालतात. बाहेरनं जरी कळले तरी ते दोष उजागर करायने त्या व्यक्तीला फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तसं प्रत्येक श्रावकानं उपगुण अंगाचं पालन करताना जे रत्नत्रयधारी किंवा मोक्ष मार्गामध्ये आहेत किंवा धार्मिक व्यक्ती आहेत, त्यांचे कुठलेही दोष घडले तर त्याच्यावर पांघरून टाकायचं आणि त्याचा निराकरण करण्याचा प्रयत्न करायचा. याला उपगुण अंग म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर उपगुण अंगाचं पालन न केल्यामुळं काय काय शिक्षा होऊ शकते. एक उदाहरण सांगतो. पद्मपुराणजी ग्रंथामध्ये एक उदाहरण येते. पद्मपुराणजी ग्रंथ तुम्हाला माहिती की आता संध्याकाळची वाचना त्याची चालू आहे. श्रीराम कथा पद्मपुराण ग्रंथामध्ये नाही एक उदाहरण येते. हे काय तुमच्या रामकथेमध्ये येत नाही. रामकथा ही नुसता रामांची कथाने डीपमध्ये सगळं येत नाही, सिस्टीम येत्या. हे उदाहरण पद्मपुराणजी ग्रंथामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी उद्घाटन केलेलं आहे की उपगुण अंगाचं जर पालन केलं नाही तर केवढी मोठी शिक्षा मिळू शकते. सीताचा जीव, सीताला किती वर्षाचा वनवास झाला हो? 14 वर्ष. तिचं कर्म होतं म्हणून बऱ्याच महिला म्हणतात की आमच्या स्त्री जाताला कलंक का लागला, कारण की आमच्या महिलेला काय चूक नसताना निश्चित रूपानं तिला शिक्षा दिली 14 वर्ष वनवास. काय गुण उदयलेत बघा की. पाठीमागचं सांगावले सीताचा जीव जो होता तो मागच्या जन्मामध्ये एका जन्मामध्ये एक नाही एक मुलगीचा रूपामध्ये होती आणि त्यांच्या गावामध्ये नाही जंगलाच्या सुरुवातीलाच नाही एक सुंदर जिनेंद्र भगवंतांचं मंदिर होतं. एक चूक काय होत्या ती मी सांगावले. सीताच्या जीवाची कथा सांगावली. त्यावेळी ती रोज ती सीताचा जीव होते की नाही ती मुलगी होती ती रोज मंदिरच्या दर्शनला जायची आणि मंदिरच्या दर्शनला जायची. आणि एक दिवस काय झालं म्हणजे मंदिरच्या दर्शनाला जाताना मंदिर असे पायऱ्या असलेलं मंदिर होतं, उंच होतं मंदिर जंगलाच्या सुरुवातीला. आणि तिथं एका कट्ट्यावर एका साईडला एक कट्टा होता आणि त्या कट्ट्यावर एक दिगंबर मुर्राज आणि एक माताजी स्वाध्याय करत बसलेले. ते दोन्ही महाराज आणि माताजी पूर्वाश्रमीच्या आयुष्यातील दोघे सख्खे भाऊ बहीण होते. आणि काय झालं सीता इकडं सीताचा जीव आहे तो मुलगी ती इकडं चालल्या मंदिरला आणि त्याच वेळी त्या माताजी महाराजांच्याकडे बघितल्यानंतर काय तर त्यांचं स्वाध्यायामध्ये चाललं आणि ते एकमेकांच्याकडे बघून हसले. त्यावेळी सीताचा जीव ते त्या दोघांना हसलेलं बघून काय म्हणते ह्यांच्या दोघांच्यात काय तर चाळ आहे. ती काय बघितलं नाही काय ऐकलं नाही लांब नुसता त्यांच्या हसलेलं बघितलं आणि त्यांच्या दोघांच्यात काहीतरी चाळ आहे म्हटले आणि ती गावात तशीच निघून गेली. आणि गावातल्या सगळ्या माणसांना सांगितली की आपल्या मंदिराच्या बाहेर एक महाराज माता झाल्यात त्यांच्या दोघांच्यात काहीतरी चाळ आहे. ती माणसांनी बी काय ऐकलं नाही, कारण सीता ही मुलगी प्रतिष्ठित घरातली मुलगी होती. त्यांनी बी आले डायरेक्ट महाराज माताजींना हाताला धरले आणि जंगलाच्या कोपऱ्याला एका माताजींना जंगलाच्या कोपऱ्याला सोडलं, महाराजांना एका कोपऱ्याला सोडलं. ते परत विहार करत करत एकत्र यायला 14 महिने लागले आणि त्याचाच बंद सीताच्या जीवाला 14 वर्ष वनवास झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. उगाच 14 वर्षाचा वनवास झाला नाही. आम्ही कर्म करतोय आणि दुसऱ्यावर आरोप करतोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही निश्चित रूपाने निदत निकाचित कर्माचा नाश देव शास्त्र गुरु आणि धर्म याच्यावर लांछन आणणे, त्यांच्याविषयी विपरीत उठवणे, त्याच्याविषयी विपरीत गोष्टी करणे याच्यामुळे निदत निकाचित कर्माचा बंद होतोय. निदत निकाचित कर्म बांधले की सहसा ती निघत नाही. तेवढं सोपं नाही ते फोडायचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. निदत निकाचित कर्म आहे. त्यामुळे ते सीताला एवढा वनवास उपगुण अंगाचं समजा त्यांच्यात काय नव्हतंच तरी सुद्धा नाही ते बघितलेलं नाही नुसतं तिने पोटात घातलं असतं तर एवढ्या 14 वर्षाचा वनवास मग रामायण बी घडलं नसतं. हे सगळं विधिलिखित होतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. कुठल्याही जीवाला कर्माच्या त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळणारच आहे. ज्यावेळी कर्म उदयात येणार आहे तेव्हा ते फेडायला लागणारच आहे आणि जे केलेलं आहे ते फेडायला लागणारच. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं उपगुण अंगाचं पालन लय महत्वाचं आहे. आणि खरोखर एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर उपगुण अंगाचं पालन करायचं असेल तर काय करायचं माहिती काय? आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष कधी प्रकट करायचे नाही. काय म्हणलो मी? आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष कधी प्रकट करायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. उपगुण अंगाचं 100% काटेकोरपणे तुम्ही पालन करू शकता. आपले गुण कधी उजागर करायचे नाही.
आणि दुसऱ्याचे दोष उजागर करणे. आजकाल लोकांना काय माहिती काय, सगळ्यात जास्त हीच आवड आहे. आपल्याजवळ काय मोठेपणे किंवा गुण काय आहेत ते जास्त प्रकाशित करायचे आणि दुसऱ्याचे दोष काय आहेत ते प्रकाशित करायचे. या दोन्ही गोष्टींना जर दाबून ठेवला, आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष जर दाबून ठेवला, तर उपगुण अंगाचं 100% काटेकोरपणे पालन होते. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणीही व्यक्ती असून दे, कुणाचे काय गुण वाईट दोष घडून द्यात, ते निश्चित रूपानं कधी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं निराकरण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. या अंगामध्ये प्रसिद्ध झालेले जे जिनेंद्र सेठ आहेत, ते जिनेंद्र सेठ निश्चित रूपानं जिनेंद्र भक्त सेठ म्हणून त्यांचं नाव आहे. या अंगामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांची कथा एवढी सुंदर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एवढी सुंदर कथा आहे ती, कारण की आम्ही काय करतोय आणि ती काय चालू आहे हे लक्षात यायला पाहिजे. जिनेंद्र भक्त सेठ नावाचे एक सेठ होते आणि त्यांच्या एवढे श्रीमंत होते ते सेठजी, व्यापारी होते. आणि त्यांच्या घरामध्ये भगवंतांची नाही सोन्याची मूर्ती होती, त्यांच्या स्वतःच्या गृह चैत्यालयामध्ये. आणि त्या सोन्याच्या मूर्तीवर जे छत्रत्र होते की नाही, ते सोन्याचं होतं आणि हिरे माणिक मोत्यांनी जडवलं होतं. ते विश्वात कुठलीही मूर्तीला असं छत्रत्र नव्हतं, असं एवढं सुंदर आणि किमती छत्रत्र होतं. चोरांचं इकडं भावना होते की छत्रत्र चोरून आणायचं. ते मूर्तीपेक्षा छत्रत्रीची किंमत जास्त होती, म्हणून सगळ्या चोरांनी प्रयत्न केले. परंतु सेठजी व्यापारी असल्यामुळे त्यांची व्यवस्था, तिथले सगळं बंदोबस्त असे सक्त होता. त्यामुळे ते कुठलीही चोर का नाही ती छत्रत्री चोरू शकले नाहीत. परंतु एक नवीन चोर होता. नवीन चोर म्हणजे नुकताच चोरी करायला चालू केलं होता. तर नवीन चोर काय म्हणते, हे काय सोपं आहे, मी करून दाखवतो म्हणतो. आता सगळ्या जे दरोडखोर, अट्टल दरोडखोर, जुने चोर आहेत त्यांना वाटलं हे काय बोलायले, आत्ता आलाय ह्यात आणि की नाही निश्चित रूपाने म्हणतो हे काय सोपं काम आहे. बरं ठीक आहे, त्याला सगळीजण मिळून म्हणतात तू कर हे काम. तो येतोय, परंतु तो काय करतोय माहिती काय, तो जो चोर होता तो चोर काय करतोय माहिती काय, पहिले की नाही 6 महिने एका दिगंबर मुलांच्या एका सुल्लकजी महाराजांच्यावर राहतोय. आणि सुल्लकजींची चर्या, त्यांची आहारचर्या काय असते, त्यांनी काय काय करत असतात, त्यांचं प्रवचन स्वाध्याय काय करतात, हे सगळं 6 महिन्यात शिकून घेतोय. काय सांगवले, नीट कान उघडे ठेवून ऐका. उदाहरण लय महत्वाचं आहे. उपगुण अंग काय असते सांगवले. आणि हे सगळं करतोय 6 महिने. सगळी सुल्लकजींची चर्या आहे ती सगळं शिकतोय तो. आणि 6 महिन्यानंतर काय होतं माहिती काय, तो सुल्लकजींचा स्वतः वेश घालतोय. दीक्षा कोणाकडे घेत नाही, नुसता वेश घालतोय. आणि सेठजी ज्या नगरात राहत होते त्या नगरात जातोय. प्रभावना त्यांचं प्रवचन शैली सगळी उत्कृष्ट असते, सगळं चांगलं. आता शिकलंय सगळं त्यांनी आणि सगळं निश्चित रूपाने करण्यासाठीच मनापासून शिकलं होतं. ते सगळं निश्चित रूपाने केलं. आता सगळ्यांना निश्चित रूपाने त्यांची सगळीकडे ख्याती पसरली की हे सुल्लकजी उत्कृष्ट रीतीनं प्रवचन करतात, स्वाध्याय घेतात. हे सगळं नसल्यानंतर तिथं शेठजी सुद्धा आले. शेठजीने त्यांच्या चरणावर नारळ अर्पण केला आणि म्हटले आमच्या बी मंदिरात येऊन थोडे दिवस तुम्ही राहावा आणि धर्मप्रवाह करावी. झालं, ठीक आहे म्हणले. त्यांना तेच पाहिजे होतं. गेले सेठजींच्या मंदिरामध्ये. तिथं सेठजींच्या मंदिरापाशी महाराजांची राहण्याची सोय बी होती, स्पेशल सगळी व्यवस्था होती. आणि तिथं गेले आणि काय झालं माहिती काय, 4 दिवस राहिले. 4 दिवसानंतर सेठजींचं एक काहीतरी व्यापार निमित्त मोठं काम होतं. शेठजी त्या सुल्लकजींच्या गेले आणि म्हणले की इच्छा मी सुल्लकजी की माझं व्यापार निमित्त बाहेर कुठेतरी जाणं आहे आणि मी 15 दिवस येणार नाही, 15 ते 20 दिवस. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत इथंच राहावे आणि धर्म प्रमाण करावे. तुमची सगळी सेवा सुश्रूषा माझ्या घरचे लोक आहेत ते सगळे करतील आणि मला क्षमा करावं, कारण की मी 15-20 दिवस बाहेर कामानिमित्त जाणार आहे. ठीक आहे म्हटले, जावा. आशीर्वाद दिले त्यांना तेच पाहिजे होतं. आणि त्या सुल्लकजींनी काय झालं मग ते फक्त शेठजी जाऊन 2 दिवस झाल्यात तवर काय केलं मग त्या सुल्लकजींनी ते छत्रत्र काढलं आणि आपल्या वस्त्राच्या खाली धरलं आणि ते पळू लागले. परंतु त्या रत्नांचा प्रकाश एवढा मोठा होता, सैनिकांना ते दिसलं आणि सैनिक त्यांच्या पाठीमा लागले. सैनिक पाठीमा लागल्यात, ते सुल्लकजी पुढं पळाल्यात. पळत की नाही एका की नाही असं एक पठार होतं. एवढे जवळजवळ मला ते 8-10 तास एक दिवसभर पळत असतील ते
पाठीमागे सैनिक आहेत, ते शुल्लकजी पुढे आहेत. एक पठार होता आणि त्या पठारावर का नाही तंबू मारलेले, त्या तंबूत जाऊन का नाही आत प्रवेश करतात. एक तंबू मोठा होता, त्या मोठ्या तंबूमध्ये ते शुल्लकजी ते जातात. घेऊन जातात तर आत बघतात तर बेडवर कोण होते, ते जिनेंद्र भक्त शेठजीच होते. तिकडनं सैनिक येतात आणि सैनिक म्हणतात की शेठजी या शुल्लकजींनी चोरी केलेली आहे. त्यावेळी शेठजी काय म्हणतात, खबरदार, तुमच्या तोंडातून एक शब्द जरी काढला तरी खबरदार, शुल्लकजींनी चोरी केलेली नाही. शुल्लकजींना मी स्वतःच ते छत्रत्र आणायला सांगितले. मी स्वतःच आणायला सांगितलंय. त्यावेळी ते हातातलं छत्रत्र खाली पडतंय. पडल्यानंतर जे सिस्टीम होती ते शेठजींच्या चरणावरती नाही शुल्लकजी पडतात आणि मला क्षमा करा म्हणतात आणि तिथनं निघून जातात आणि डायरेक्ट जाऊन वनामध्ये ते दिगंबर दीक्षा घेतात आणि निश्चितपणे चर्या करतात. जर त्यावेळी शेठजींनी जर सांगितलं असतं हे चोर आहेत म्हणून, तर जैन धर्माविषयी एवढा क्लिष्ट मनामध्ये बसला असता आणि परत ते जास्तच केले असते. परंतु एक उपगोवन अंगाचं पालन त्या शेठजींनी केलं, त्यामुळे तो व्यक्ती जो चोर होता तो थोर झाला. काय म्हणाले मी, जो व्यक्ती चोर होता तो थोर झाला फक्त उपगोवन अंगाच्या पालनामुळे. आज आम्ही काय करतोय, कुठला व्यक्ती, तुमची मुलं सुद्धा घरात असली, मुलांनी कुठला मोठा गुन्हा मोठा दोष केला तर त्याच्यावर बी पांघरून घाला. तुम्ही काय करताय, सगळ्यांच्या समोर सांगताय, तेवढं नाही, त्यांना मुलांना एवढे गिल्टी फाय होतंय. त्यामुळे तुमच्याविषयी तुमचं जे नाही मनामध्ये जे नातं आहे ते नातं तुटत जाते. मुलं तुमच्याविषयी काय भावना ठेवत नाहीत, हे नुसतं दाखवायपुरतं तेवढं भावना ठेवतात, नातं ठेवतात. उपगोवन अंगाचं पालन करा, या गोष्टी महत्वाच्या. काय एक गोष्ट लक्षात घ्या, धार्मिक लोक असतील, मोक्ष मार्गामध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे कितीही मोठा गुन्हा घडून देत, त्याच्यावर पांघरून घालण्याचा किंवा ते दोष निराकरण करण्याचा प्रयत्न करा. यालाच आचार्य भगवंतांनी उपगोवन अंग म्हणलेला आहे. आम्ही हे करत नाही. याचं चिंतन करा. समजा कोण दिगंबर मुनिराज माताजी आले, त्यांच्या वाईट काही सवयी असतील, समजा वाईट काही झाला असेल तर निश्चित रूपानं त्यांना एकांतात जाऊन सांगा की महाराजजी माताजी हे तुमचं चुकतंय. आणि एकांतात सांगून नाही ऐकले तर तुम्ही तिथनं बाजूला करून परत त्या गोष्टी कुठं उजाड करू का, नाही तर 4 गावात जाऊन सांगायचं, हे महाराज वय बघितलंय मी चातुर्मासात, सांगाले हो, म्हणजे माझं नाही सांगालो, तुम्ही असं कुणाच तर सांगताय हे सांगाले, माझं कशाला सांगू, अजून चातुर्मास व्हायचा आहे नाही, आता चालू आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्याही गोष्टी महाराज मातांच्याविषयी कुठलेही सांगू नका. त्यांच्या कुठलेही दोष घडले तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. तुमची सगळी शक्ती, तुमचं धन, वैभव, पैसा लावण्याचा प्रयत्न करा आणि ते निराकरण करण्याचा प्रयत्न करा. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, कर्माच्या उदयाशिवाय दोष कधी घडत नाही. कर्माचा उदय आल्यानंतरच त्या व्यक्तीकडून दोष घडते आणि ते व्यक्ती प्रयत्न करत असतोय, पुरुषार्थ करत असतोय, तरी सुद्धा त्या घटना घडतात. ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे एकांतात समजावून सांगा, नाही ऐकले तर तुम्ही बाजूला व्हा. पुन्हा ते जे दोष असतील ते निराकरण करण्याचा प्रयत्न करा, नाही तर तुम्ही बाजूला व्हा. परंतु बाकीच्या गोष्टीत जाऊन सगळीकडे जाऊन सगळं नुसतं निश्चितपणे घोळ करू नका. कळलं? त्याला उपगोवन अंग म्हणतात. त्यामुळे एक चिंतन करा, आम्ही या गोष्टी करणं आवश्यक आहे. नाहीतर काहीही केलं तरी निश्चित रूपानं काही होणार नाही. त्यामुळं याचं चिंतन तुम्ही तुमच्या जीवनात करावं. एक गोष्ट केला की झालं बघा, सगळं होतंय. आपले गुण आणि दुसऱ्याचे दोष प्रकट करायचे. कळलं? म्हणजे मेरी भावनामध्ये जसं म्हणले तसं, गुण ग्रहण का भाव रहे नित, दृष्टी नित न दोषो पर जावे. कायमस्वरूपी दुसऱ्यांची गुण ग्रहण करण्याचे भाव असायला पाहिजे आणि त्यांच्या दोषांच्यावर आमची दृष्टी जाता कामा नये. चांगले गुण आहेत त्या गुणांच्याकडे तेवढी दृष्टी पाठवा. कारण की गुरुदेव समदभद्र महाराज सुद्धा, ज्यांनी 18 गुरुकुलांची स्थापना केली, ते गुरुदेव समदभद्र महाराज कायम म्हणायचे, थोडादी गुण मिळता घ्यावा, नित्य त्याचा साठा करावा. कुठल्या व्यक्तीजवळ काय काय चांगले गुण आहेत ते गुण घ्यायचे, आमच्याजवळ साठा करायचा आणि आम्ही ते गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही हे करत नाही, आम्ही उरपाट करतो. आम्ही गुण घेत नाही, अवगुण घेतोय आणि ते आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आजपर्यंत कुठं तुम्ही ऐकलंय स्कूलने ट्युशन, शिव्या देण्याचे ट्युशन्स, भांडायचे ट्युशन्स, असं ऐकलंय कधी? तुम्ही बघितलं तर काय? कुठे गेलता काय क्लासमध्ये? सगळं चांगलं शिकवण्याचे स्कूल आणि ट्युशन आहे. वाईटचं मग कुठनं शिकली पोरं?
एकमेकांचं बघून हीच गोष्ट आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, दोषांच्याकडे बघायच नाही. आणि घरातल्या पालकांनी बी लक्ष ठेवा, आजी आजोबांनी बी लक्ष ठेवा. कुठलेही वाईट काही गुण असतील, काय दोष असतील, भांडण असेल, त्या मुलांच्या समोर तुम्ही करू नका. नाहीतर ती तुमचं बघतात आणि सगळं शिकतात. लय हुशार देखम देखी शिकणारी मुलं आहेत आज. मुलं मुली लय काय लय फास्ट शिकतात, कारण की कॅम्प्युटर आणि मोबाईलच्या युगातली सगळी मुलं आहेत, अपडेटेड मॉडेल. त्यामुळे ती तुमच्यावर 7-8 फळ्यावर आहेत ती. त्यामुळं असल्या गोष्टी, चुकीच्या कुठल्या व्यसनाच्या गोष्टी त्या मुलांच्या समोर तुम्ही करू नका. वाईट गुण, कुठले भांडणं, दोष, या गोष्टी मुलांच्या समोर कधीही करू नका. नाहीतर त्या मुलांना बिघडवण्याचं काम तुम्हीच करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान स्थितीकरण अंग सांगणार आहे. स्थितीकरण अंग काय आहे? महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. आज हे कोण करत नाही. नुसता दोष काढायचे, बाकीच्या गोष्टी काढायचा प्रयत्न करतात, पण स्थितीकरण अंग महत्वाचं आहे. गाथा पहिला कंठस्थ करूया आणि मग काय आचार्य भगवंतांनी सांगितले ते पाहूया. दर्शनाचरणाद्वापि चलतां धर्मवत्सले प्रत्यवस्थापनं प्राज्ञे स्थितीकरणमुच्यते दर्शनाचरणाद्वापि चलतां धर्मवत्सले प्रत्यवस्थापनं प्राज्ञे स्थितीकरणमुच्यते. आचार्य भगवान समन्वय स्वामीजी स्थितीकरण अंगाचं कथन आपल्या समोर करत आहे. स्थितीकरण अंग काय माहिती काय बघूया. पहिला इथं आचार्य भगवान काय म्हणतात बघा. दर्शनात म्हणजे सम्यक दर्शन, वा अथवा चरणात आपी किंवा सम्यक चारित्रामध्ये, चलताम सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याच्यापासून जे विचलित होणार आहेत, चलताम म्हणजे विचलित होणार आहेत. धर्मवत्सले धर्म वात्सल्य जी जीव असणार आहेत त्यांनी काय करायचं आहे? प्रत्यवस्थापनम, परत त्यांना दर्शन, ज्ञान आणि चारित्रामध्ये स्थापन करायचं. प्राज्ञे याला बुद्धिमान जीवांनी किंवा ज्ञानी लोकांनी स्थितीकरण अंग उच्चते म्हणजे सांगितलेलं आहे. सोपं आहे, लय सोपं आहे. आता कोण व्यक्ती समजा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्यामध्ये किंवा धर्मामध्ये दृढ असणारा व्यक्ती कोणतर आहे आणि तो काही कारणास्तव अज्ञान, अशक्ती किंवा चुकीच्या काही ग्रह असतो, तो व्यक्ती जर धर्मातून बाजूला जात असेल, मोक्ष मार्गातून बाजूला जात असेल, तर धर्म वात्सल्य जीवांनी काय करायचं? आपलं वात्सल्य दाखवून त्यांना परत धर्मामध्ये स्थिर करणे, याला स्थितीकरण अंग म्हणतात. आमच्यामुळे कोणी व्यक्ती धर्माच्या बाहेर जाता कामा नये. आज स्थापन करायचं तर लय लांब. आमच्या वागण्यामुळे बरीच माणसं नाही धर्मातून बाजूला जातात. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, असं कोणतेही असा व्यक्ती असेल तो धर्मापासून बाजूला असेल, त्या व्यक्तीला समजावून सांगा धर्म काय, धर्माची अवस्था काय समजावून सांगा आणि त्यांना परत धर्मामध्ये स्थिर करा, याला स्थितीकरण अंग म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. काही झालं तरी कोणीही व्यक्ती असून दे, त्याला जेवढ्या काही धर्माच्या गोष्टी सांगून त्याला धर्मामध्ये. आता कसं कधी कधी होते माहिती काय, काही व्यक्ती धार्मिक असतात. स्वाध्याय करणे, अष्टक करणे, पूजन करणे, आरती करणे, परत स्वाध्याय दुसऱ्यांचा घेणे असे असतात. आणि समजा त्यांच्या जीवनात काहीतरी अशी घटना घडली. मी एक सांगतो. एक व्यक्ती होती, एका गावामध्ये एक व्यक्ती होती, महिला, एवढी धार्मिक की गावातल्या बऱ्याच लोकांचा स्वाध्याय बी ती व्यक्ती घ्यायची, महिला ती. आणि सगळं धर्माचं आचरण, रोज पूजन, अभिषेक बघून जायचं, पूजन करायचं, विधान सुट्टी असेल त्या दिवशी विधान घालायचं, सगळ्या धार्मिक क्रियामध्ये पुढे असून अग्रेसर राहून सगळ्या क्रिया करायच्या, अशी असणारी एक महिला. आणि अचानक काय झालं, कमी वयामध्ये त्यांचा मुलगा, त्याचं लग्न झालं तर त्यांना छोटी छोटी मुलं होती आणि तो मुलगा वारला. मुलगा वारल्यावर ती एवढी निश्चित रूपानं ती महिला
धर्मामध्ये बऱ्याच गोष्टी करणारी महिला सुद्धा पूर्ण धर्मापासून बाजूला गेली. कुठलीच क्रिया, स्वाध्याय नाही, पूजन नाही, दुसऱ्यांचं स्वाध्याय घेणे नाही, काहीच नाही, मंदिरला हेच ना. बऱ्याच व्यक्तींनी समजावून त्यांच्या मैत्रिणीवरी समजावून सांगितल्या की या गोष्टी करू नकोस, या कर्माच्या उद्यामध्ये झाल्या आणि परत कर्माचा बंद होईल. परंतु त्या व्यक्तीने ऐकलं नाही, ती धर्म सोडून तशीच नुसता राहिलेली बाजूला. परंतु काय योगायोगाने मी तिथं गेल्यानंतर मग माझ्या पहिल्यापासून पूर्वाश्रमीपासून ती ओळखीची महिला होती. मग बऱ्याच त्यांच्या मैत्रिणी आल्या आणि मला सांगितले असं असं निश्चितपणे ह्यांचं अवस्था असं झाल्या आणि तुम्ही जरा समजावून सांगा, त्यांना बोलवून घेऊन आणा म्हणलं. मग आल्या. दुपारच्या सत्रामध्ये अजून प्रवचन नव्हतं. 1ला त्यांना बोलवून आणल्यानंतर मी त्यांना सांगितलं, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तर स्वाध्याय करणार आहे, जैन धर्माचं सगळं काही तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा धर्म ज्यावेळी धर्म करत असताय धर्माच्या ह्याच्यामध्ये नाही, संसारिक कोणती नाही, प्रपंचाची कुठली बाब माडवी आली तर धर्म कधी सोडायचं नसतो हे तुम्ही सांगताय. आणि आज तुमच्यावर संकट आल्यानंतर, तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्ही पहिला धर्म सोडलाय. हा धार्मिक व्यक्ती होऊ शकत नाही. एवढं म्हटल्यानंतर एवढ्या ढसा रडायला चालू केल्या आणि रडल्यानंतर मला क्षमा मागण्या नमस्तू केल्या आणि क्षमा याचना केल्या आणि म्हणल्या की महाराज इथनं पुढे मी सगळ्या गोष्टी करतो. आणि परत आणि सगळ्या गोष्टी करायला आता आणि परत सगळ्या स्वाध्याय, सगळ्या धार्मिक गोष्टी, सगळ्या गोष्टीमध्ये हिरेरीनं पहिल्यापासून इन्व्हॉल्व असतात. त्या व्यक्ती इथं आल्या तर दाखवतो तुम्हाला. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. याला म्हणतात स्थितीकरण अंग. अशा कोणी धर्मातून बाजूला जाणारे व्यक्ती आहे जो धार्मिक होता पहिला, परंतु धर्मापासून काही कारणास्तव बाजूला चाललाय, त्या व्यक्तीला परत आपल्या वात्सल्यानं, प्रेमानं समजावून सांगून, ज्ञानाच्या माध्यमातून आणि वात्सल्याच्या माध्यमातून त्यांना परत धर्मामध्ये स्थिर करणे, याला स्थितीकरण अंग म्हणतात. किमान आम्ही स्थितीकरण कुणाचं करू शकत नाही, किमान कुणाला तर बाहेर तर काढू नका धर्मातनं. कारण काय काय धार्मिक माणसांना काय वाटते माहिती काय, सगळा धर्म आम्हानी जास्त येतोय. मग ते नवीन कोण येणार असेल तर ते धर्मात आत्ता जुडत असतात, तर त्यांना काय तर म्हणले तर ती व्यक्ती कधी परत येतच नाही धर्माकडे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही झाली तर काही व्यक्तींचं आम्ही स्थितीकरण करणं आवश्यक आहे. आम्ही कुठल्या व्यक्तींना निश्चितपणे बाजूला धर्मापासून कधीही करायचं नाही. सगळ्यात मोठं पाप बंद होते. दर्शनावरने सगळ्यात मोठा कर्माचा बंद होते. अंतराय कर्माचा सगळ्यात मोठा बंद होतोय. तो व्यक्ती धर्म करायची इच्छा असून सुद्धा तुमच्या कारणास्तव तो धर्म करू शकत नाही. अंतराय कर्म बांधला आणि दर्शनावरनी कर्म सुद्धा बांधले. एकावेळी 2 कर्माचा बंद. चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही व्यक्तीला धर्मापासून, कोण व्यक्ती धर्मात धर्मक्रिया करायची इच्छा आहे त्याला अडवू नका. पुरुषांनी बी लक्षात ठेवा आणि महिलांनी बी लक्षात ठेवा. घरातल्या तुमच्या महिला धर्म करायची इच्छा आहे, तुम्ही धर्माच्या बाबतीत कधी आडकाठी आणू नका. सगळ्यात मोठा कर्माचा बंद होते. भोगायला लावणार आहे त्यावेळी डोळ्यात पाणी येणारच. त्यामुळे धर्मामध्ये कधी आडकाठी करायची, कुणाची ब्रह्मचारी दीक्षा घ्यायची भाव असेल त्यांना सुद्धा कधी अडवण्याचा प्रयत्न करू नका. हे लय मोठा कर्माचा बंद आहे. चिंतन करा. कुणाची भावना झाली तर निश्चित रूपानं ती भावना बऱ्याच अतिशय पुण्याच्या उदयामध्ये होती आणि त्यात बी आडकाठी केली आणि समजा थांबलं तर लय मोठा कर्माचा बंद होते. सगळं निश्चित रूपानं जे काही केलंय तुमच्यापासून सगळं घेऊन जाईल बघा. ते असं बऱ्याच उदाहरणांना बघितले आम्ही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, धर्मामध्ये कुणालाही अडवू नका. धर्माच्या क्रियामध्ये, मोक्ष मार्गाच्या, रत्नत्रयच्या मार्गामध्ये कुणालाही अडवू नका. उलट कोण धर्म मार्गापासून, रत्नत्रय मार्गापासून बाजूला चालल्यात त्यांना परत समजावून सांगून, वात्सल्यानं, प्रेमानं आणि काय कारण असेल त्या कारणातून समजावून सांगून परत त्यांना धर्मामध्ये स्थिर करा. याला स्थितीकरण अंग म्हणतात. आज तुमच्या समोर असे बरेच प्रसंग येतात. माझ्या समोर तर आले म्हणून मी नाही काय करतोय माहिती काय, हे स्थितीकरण अंगाचं जास्त पालन व्हावं म्हणून असे नवीन नवीन गावं, नवीन नवीन भागामध्ये मी सारखं जात असते. बोलवायला आली की चाललोच बघा. पायाला काही दम नाहीच, कुठं बी बोलवून द्यात. नवीन नवीन गावं दिसली तिथं शिबिर घ्यायचं, तिथं धर्मप्रवण करायची, चातुर्मास करायची. आता तर चातुर्मास चालू आहे ते कंटिन्यू सगळ्या गावात असेच आहेत की बऱ्याच वर्षानुवर्ष चातुर्मास झाले 30 गावं रेसमध्ये आहेत सगळी. तुमच्या इथं तुमचं असेल. याच्या मागं कुठं झाला किनीत काय त्या मुलग्याच्या वात्सल्यासाठी झाला विषय. त्याच्यानंतर त्याच्या आधी कुठं होता वाळव्यात बी बरेच वर्ष निश्चित रूपानं चातुर्मास झालता सोडा काही वर्षाच्या मागं, परंतु बऱ्याच वर्ष त्यांची पंचकल्याण पूजा तटलेली म्हणून तिथे गेलो. 33 वर्ष झालं पंचकल्याण पूजा तटलेली.
त्यासाठी गेलो आणि झाली चातुर्मास झाल्या लगेच झालं. एकमेव गाव आहे वाळवा असं की वर्षभरामधले सगळे कार्यक्रम विद्यासागरांचे एकाच गावाला आजपर्यंत प्राप्त आहेत, ते वाळवा. त्या वर्षातली गुढीपाडवा, अक्षय तृतीया, महावीर जयंती, शिबिर आणि चातुर्मास झाल्यावर लगेच पंचकल्याण पूजा, ही सगळी कार्यक्रम एका वर्षात एकाच गावाला प्राप्त करणारे एकमेव माझ्या नशिबातलं गाव आहे. चिंतन करणं आवश्यक आहे. पुण्याचा उदय असेल त्यांचा, त्यानंतर त्याच्या पाठीमागे भेंडवडे असेल, त्यांच्यात बी 65 वर्ष चातुर्मास नाही. त्याच्या आधी कुठलं गाव होतं कवटेपेरान, 14 वर्ष चातुर्मास नाही, 14 वर्षाचा वनवास कवटेपेरांनी केलता. त्याच्या आधी कुठलं होतं, त्याच्या आधी सतना, ते काय सतनात ॲक्सिडेंटली चातुर्मास होता. डिग्रज असेल, डिग्रज बी बऱ्याच वर्षाचा गॅप होता चातुर्मासला. अशी बरीच गाव आहेत जे गावात चातुर्मास झाले आहे. जिथं पाहिजे तिथं जायला पाहिजे हो. जिथं नको आहे, ज्यांनी सगळी खाऊन पिऊन पोट बीट भरले आणि त्यांना जरा खा खा म्हणून काय उपयोग आहे. दान द्यायची इच्छा आहे, मुकेश अंबानी आणि टाटा बिर्लाला द्यायला, त्यांच्याकडे एवढा आहे, दान देऊन काय उपयोग आहे. ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे, ज्यांना गरज आहे तिथं दान देणं आवश्यक आहे. ज्या मंदिरांना आवश्यकता आहे त्या मंदिरांना दान देणं आवश्यक आहे. इथं गडगंज भरलेलं आहे, हजारो कोटी रुपये किंवा कोट्यावधी रुपये, लाखो रुपये शिल्लक आहेत, तिथं दान देऊन काय उपयोग आहे हो. त्यांच्याकडे शिल्लकच आहे. किंवा जन पोट भरून जेवलाय त्याला आपण जेव म्हणायचं, काय उपयोग नाही. जो निश्चित रूपानं उपाशी आहे त्या व्यक्तीला निश्चित रूपानं भोजन देणे सगळ्यात मोठं दान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं स्थितीकरण अंग काय आहे, जो व्यक्ती धर्मामध्ये कधी धर्मापासून बाजूला चाललाय त्याला स्थिर करणे ही स्थितीकरण आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेवढं स्थितीकरण करता येईल, जेवढ्या व्यक्तींना स्थिर करता येईल तुम्ही बी करू शकताय. कोण धर्मापासून धर्माच्या गोष्टीपासून बाजूला जातोय त्या व्यक्तीला निश्चित रूपाने समजावून सांगा आणि परत धर्मात आणा. आता मधल्या काळात तो व्यक्ती येत होता धर्माकडे, दर्शन करत होता, बाकीच्या गोष्टी करत होता आणि अचानक बंद झाले. अशा व्यक्तींना समजावून सांगा की असं नसते, तुम्ही चालू करा धर्माच्या क्रिया चालू करा, सांगा समजावून आणि परत धर्मामध्ये त्यांना स्थिर करा. याला स्थितीकरण म्हणतात. तुमची मुलं बी असे करतात की जरा नियम घेतात, जरा करतात, परत ये रे माझ्या मागल्या टाकण्या चांगल्या म्हणले बघा. त्यांना परत आणि समजावून सांगायचं, बाबा नियम मोडला तर हे पाप लागतंय, तू जा. समजावून सांगायला पाहिजे. आई वडिलांचं कर्तव्य आहे का नाही? नाही कर्तव्य, आई वडिलांचं कर्तव्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, खरे आई वडील कोण म्हणलेलं आहे, मुलांचे खरे आई वडील कोण असतील तर आचार्य भगवान कुंदकुंदू स्वामीजींनी नीतिशास्त्रामध्ये सांगितलंय, जे आई वडील नुसता जन्म देतात, नुसता आई वडील आहेत ते आई वडील बी नाहीत. जे आई वडील मुलांना जन्म देतात आणि त्यांना धर्माचे संस्कार देतात ते खरे आई वडील आहेत. आणि जे आई वडील त्यांना धर्माचे संस्कार देत नाहीत, नुसता जन्म देतात, ते त्यांचे आई वडील नसून त्यांचे हत्यारे आहेत असं आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे. मी म्हणलो नाही बाबा, आचार्य भगवंतांनी जे म्हणले ते सांगालोय. त्यामुळं नुसता मुलांना जन्म देऊन काय उपयोग नाही, त्यांना धर्माचे संस्कार बी द्यायला पाहिजे. आज जग एवढ्या वेगळ्या वळणावर आहे, त्या अवस्थेमध्ये सुद्धा जेवढे धर्माचे संस्कार देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करा मुलांना. आज बऱ्याच इथं गिजवण्यात सुद्धा बऱ्याच जणांची मुलं अजून यायला नाहीत. अजून मी चालू केलं नाही सोडा, रोज पाठीमा लावलं की लई जण येतील सोडा. चालू होईल 2 दिवसात. त्यामुळे बऱ्याच जणांना आपापल्या पाल्यांना मुलांना निश्चितपणे पाठवून द्या, महत्वाचे आहे. पाठशाळेला जेवढं पाठवता येईल तेवढं पाठवून द्या. मुलांना अभिषेक असेल, अष्टक असेल, धर्माच्या क्रिया असतील, विधान असतील, कार्यक्रम असतील, सगळ्या मुलांनी घेऊन या. संस्कार पडायला पाहिजे. आत्ता आठवण येणार नाही, वेळ निघून गेली आणि परत तुमच्या मुलांच्यावर संस्कार झाले नाहीत आणि मुलगा ज्यावेळी फेल जाईल की नाही त्यावेळी विद्यासागर आठवेल. काय उपयोग नसणार, कारण ते विद्यासागर बोलला तर येणार नाही परत. हे एकदा आणायला 9 वर्ष गेलेत, तेव्हा परत आणायला किती काय काय लागणार सारखं. आणि काही एक गाव आहेत वे. आता गेल्या वर्षी तुम्ही आलता त्यावेळी 42 गाव होते चातुर्मास. आता पुढच्या वेळी परत आणि वाढत सगळी सिस्टीम ग्राफ वाढणारच आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगवलंय, आत्ता संधी मिळाली त्या संधी सोनं करून घ्या ना. अनेकदा आणायची कशाला भावना पाहिजे. जर सगळ्यांना निश्चितपणे स्थितीकरण करतो, सगळ्यांना धर्मामध्ये स्थिर करतो, ही भावना करा की
घर टू घर सगळ्या महिलांना, सगळ्या पुरुषांना, सगळ्या मुलांना, सगळ्या मुलींना निश्चितपणे धर्मापर्यंत आणून पोचवायचं काम निश्चितपणे हा चातुर्मास करणार आहे. लिहून ठेवा. त्यामुळे चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. नुसतं महाराज जर करणार आहे सोडा, महाराज तर जेवढं जमतील तेवढं 4 महिन्यात जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न महाराज बी करणार आहेत. त्यामुळे तुम्ही बी करायला पाहिजे. जेवढ्या पाल्यांना, जेवढ्या पालकांना वाटते त्यांच्या मुलांना, मुलींना, स्वतः पालक कोण येत नसतील त्यांना बी समजावून सांगा आणि इथंपर्यंत पोचवा. ही गोष्ट महत्वाची आहे. कारण की जैन धर्म आणि जैन धर्माचे संस्कार मिळणे दुर्मिळातील महादुर्मिळ गोष्ट आहे. आधीच दुर्गम भागामध्ये आम्ही एका बाजूला जाऊन टाकलेलं आहे. त्यातनं कधी जर मिळतंय ते बी मिळवलं नाही, ते बी घेतलं नाही तर काय उपयोग. ही गोष्ट लक्षात घ्या. आज बरीच गावं का तरसत आहे की महाराज येऊन आमच्या गावामध्ये निश्चितपणे धर्म प्रभावने करी, आमच्या मुलांच्यावर मुलींच्यावर चांगले संस्कार व्हावं म्हणून एवढी गावं पाठीमा लागल्या. याचं मूळ कारण ते आहे. त्यामुळं आम्ही जी संधी मिळाल्या त्या संधीत सगळं हात धुवून घ्या. मी परवा सांगितले, सुगीमध्ये पहिला पाहुण्याचे शेतकऱ्याचे बैल आणायचे, 1-2 टाइम त्यांना खायला घालून 4-4 टाइम राबवून घ्यायचे. तसं काय भिवू नका. जेवढं काय तुमच्याकडं करून घेताय ते धर्मासाठी, धर्माच्या क्रिया, धर्माचं आचरण करून घेताय ते करून घ्या. 4 महिने संधी आहे आणि त्या 4 महिन्यातलं 104 दिवस संधी होती. 104 दिवसातलं आता गेलं. किती दिवस गेले माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? हां बरोबर आहे. उद्या 15 दिवस होत्यात. 15 दिवस सोडा, ते 4 दिवस आधी आलेले धरायचं नाही, गुरुपौर्णिमेपासून धरायचं. गुरुपौर्णिमेपासून 8 दिवस होते, 8-9 दिवस होत्यात. ते 9 दिवस म्हणजे 104 मधलं 9 गेलं, किती राहिलं? 96 दिवस राहिले जातात तुमच्या फक्त आता चातुर्मास. काय सांगाले? त्यामुळे जेवढं काय आपल्या पदरात पाडता तेवढं पाडा. जे काही संधी येते, कधी संधी निघून जाईल आणि कधी होईल काय सांगता येत नाही. लवकर दिवस जातात. आणि हा तर चातुर्मास बारका चातुर्मास आहे. पुढल्या वर्षीचा चातुर्मास अधिक महिन्याचा आहे, म्हणजे 5 महिन्याचा असतोय. अधिक महिन्याचा. आत्ता म्हणत आला सर पुढल्या वर्षी घेतलो असतं बरं झालं असतं. मनात म्हणून काय उपयोग. ज्या वेळेला, ज्या टायमाला, ज्या ठिकाणी मिळणार आहे त्याच वेळी मिळणार आहे. त्यामुळे नशिबातलं कोण कोणाचं काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, स्थितीकरण अंग लय महत्वाचं आहे. शांतीसागर महाराजांचं एक स्थितीकरणाविषयी चारित्र्य चक्रवर्ती या ग्रंथामध्ये एक उदाहरण येते. पंडित सुमेशचंद्र दिवाकरने एक उदाहरण उद्घाटित केलेलं आहे की आम्ही स्थितीकरण काही न बघता करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. हे एक उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण आहे शांतीसागर महाराजांचं. चारित्र्य चक्रवर्ती या ग्रंथामध्ये येते. काय झालं माहिती काय? एक दिगंबर महाराज होते, ते कायम शांतीसागर महाराजांचा द्वेष करायचे. शांतीसागर महाराज पुढ्यात दिसले तर गल्ली बदलून जायचे, भेटायचे नाही, ते गाव सोडून जायचे. ते असे एक महाराज होते. आणि योगायोगानं काय झालं माहिती काय? शांतीसागर महाराज कटनीमध्ये विराजमान होते आणि कटनीच्या शेजारच्या कुठल्या तर गावामध्ये ते महाराज विराजमान होते. कटनी का कुठलं तर गाव आहे असून घ्या आता तिकडचंच, त्या गावामध्ये कुठल्या तर विराजमान होते. त्या शेजारच्या गावात ते विराजमान होते. आणि काहीतरी कर्माचा उदय झाला आणि त्या महाराजांना निश्चितपणे लई त्रास व्हायला लागले, म्हणून त्यांनी श्रावकांच्याकडं सल्लेखना घेतली. श्रावकांच्याकडं सल्लेखना घेतले आणि काय झालं, श्रावकांना आता सल्लेखनातलं काय माहीत असणार हो, त्यांचं स्वतःच त्यांना माहीत नाही आणि सल्लेखनाचं काय माहीत असणार. श्रावकांनी सगळं एकदमच डायरेक्ट सगळं त्याग करवलं. यम सल्लेखना स्टेप बाय स्टेप करायचं असते, ते सगळं डायरेक्ट सगळं त्याग करून घेतलं. आता त्याग झाल्यानंतर ह्यांचे भावना बिघडायला लागल्या आणि त्यांना सारखं भावना वाल्याने ते सारखं पाणी आणि अन्न मागू लागले, यम सल्लेखनामध्ये मागू लागले. आणि काय झालं, एक श्रावकांना ते बघवलं नाही म्हणून ते श्रावक काय केले, शांतीसागर महाराजांकडे गेल्यावर शांतीसागर महाराज म्हणले की महाराज त्यांची सल्लेखना चालू आहे आणि त्या सल्लेखनामध्ये ते पाणी आणि अन्नाची मागणी करल्यात, निश्चित रूपाने त्यांचं स्थितीकरण करणं आवश्यक आहे. शांतीसागर महाराजांना वाटलं ठीक आहे. शांतीसागर महाराज म्हणले नाहीत की मला हे बघितल्यावर असं जात्यात निघून किंवा नावं ठेवत्यात, काय म्हणले नाहीत. शांतीसागर महाराज ठीक आहे तुम्ही जावा, बघतो माझं. त्या दिवशी काय झालं माहिती, सकाळी सगळ्या आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितले मी जर काडगीस लवकर आलो नाही तर तुम्ही आहारला उठा. आणि ह्यांनी काडगीला गेले, एका फक्त ब्रह्मचर्या व्यक्तीला घेऊन गेलते. काडगीला गेले, ते काडगी करून डायरेक्ट त्या गावालाच गेले. किंवा जे महाराज होते सल्लेखना घेतलेले त्या गावाला गेले. आता त्या गावात बातमी पसरली, कारण की त्यावेळी शांतीसागर महाराज एक प्रभावित संत म्हणून होते. बरेच प्रभावना या भागामध्ये त्यांनी केली आणि सगळ्या पूर्ण भारतवर्षामध्ये केली होती.
आणि ते येणार आहेत म्हणल्यावर सगळी माणसं गोळा झाली आणि काय काय माणसं पळत गेली आणि त्या महाराजांनी सांगितले शांतीसागर महाराज याल्यात. आता त्यांना धक्का लागला, शांतीसागर महाराज माझ्याकडे कसं आल्यात? निश्चित रूपाने मी त्यांचा द्वेष करतोय, त्यांना नमस्तू करत नाही, त्यांनी दिसले की मी बाजूला गाव बदलून जातोय, ते माझ्याकडे कसे आल्यात ते विचार करले. आणि शांतीसागर महाराज भगवंतांचं दर्शन घेतले, ते डायरेक्ट महाराजांच्या पाशी गेले. महाराजांच्या पाशी गेल्यानंतर पिंची खाली ठेवून निश्चित रूपाने शांतीसागर महाराजांनी डोकं टेकून त्यांचं दर्शन केलं. ते दिगंबर मुनराज होते, शांतीसागर महाराज आचार्य होते. केल्या केल्या त्यांच्या अंतरंगातला जो क्रोध अहंकार सगळं होतं ते सगळं गेलं निघून आणि ते रडत रडत शांतीसागरांच्या चरणावर पिंची ठेवून डोकं ठेवून ते रडून रडून नमस्ते केले आणि मला क्षमा करा म्हणले. जे काय होतं ते सगळं एका क्षणात मिटलं. शांतीसागर महाराज मग त्यांचे स्थितीकरण करण्याचा प्रयत्न करले. हे बघा, अनादी काळापासून एवढ्या वेळा एवढं अन्न खाल्ले की पृथ्वी तलावर जेवढं अन्न नाही त्याच्यापेक्षा जास्त अन्न आजपर्यंत आम्ही खाल्ले, तरी सुद्धा आमची भूक शमली नाही. अनादी काळापासून 7 समुद्रामध्ये जेवढं पाणी नसेल त्याच्यापेक्षा जास्त पाणी आजपर्यंत आम्ही पिले, तरी सुद्धा आमची तहान शमली नाही. फक्त एकदाच पुरुषार्थ करायचा आहे. दिगंबर हे रूप मिळते ते कुणाला बी ऐऱ्या करायला मिळत नाही. 700 पुण्याचा उदय आहे त्यालाच ते दिगंबर रूप मिळते. त्यामुळे तुम्हाला मिळाले एकदाच पुरुषार्थ समाधीचा एक पुरुषार्थ करा, तुमच्या जीवनाचं सोनं होतंय. नाहीतर मी बरोबर कमंडल घेऊन आले पाणी तुम्हाला देतो तहान लागली असले तर. असं म्हणल्यानंतर ते क्षमा मागतात आणि इथनं मला कुठलंही पाणी कुठलंही अन्न नको आहे आणि मी 4 प्रकारच्या आहाराचा अतिशय मन वचन भावपूर्वक मी सगळ्या आहाराचा त्याग करतोय आणि मी सलन करतो ते म्हणले आणि उतरले. आणि लोकांना बाजूला घेऊन तिथल्या लोकांना त्यांची वैयावृत्ती कशी करायची, काय काय करायचं, सगळी सेवा कशी करायची हे शांतीसागर महाराजांनी स्वतः सांगितले आणि तिथे निघून आले. उत्कृष्ट वयावरती चालू झाल्यावर उत्कृष्ट भावनेमध्ये कुठलाही एक शब्द न काढता भावपूर्वक नमोकार मंत्र म्हणून समाधीमध्ये होते. आणि ज्यावेळी समाधी व्हायच्या वेळी त्यावेळी थोडं उठले आणि कायसर्ग मुद्रे बसून नमोकार मंत्र म्हणत म्हणत 6व्या दिवशी त्यांचा प्राण गेला. जर शांतीसागर महाराजांनी त्यांची स्थितीकरण केलं नसतं तर त्या जीवाचं काय झालं असतं. एक गोष्ट याला म्हणतात स्थितीकरण. आपला दुश्मन आहे कोण आहे, आपल्या कोण जवळच आहे, नावं ठेवतोय, काय करतोय बोलतोय हे बघण्यापेक्षा त्या जीवाला धर्मामध्ये कसं स्थिर करता येईल हे बघणं आवश्यक आहे. यालाच स्थितीकरण अंग म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणी व्यक्ती असून दे, तो तुमचा जरी दुश्मन जरी असला, कुणाचा नसू नये, जरी असला तरी तो धर्मापासून बाजूला होत असेल तर त्याला सुद्धा समजावून सांगा आणि त्याला धर्मामध्ये परस्थिर करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणीही व्यक्ती असून दे, कोणीही जीव असून दे, जो धर्मापासून बाजूला होते त्याला धर्मामध्ये आपली सगळी शक्तीपणाला, आपलं वात्सल्य, आपल्या काही मनामध्ये असतील ते सगळे द्वेष आधी सगळ्या सोडून त्याला समजावून सांगा आणि त्याला परत धर्मामध्ये स्थिर करा. त्याला स्थितीकरण अंग म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आज समाजामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींची जास्त आवश्यकता आहे. उपगुण अंग असेल, स्थितीकरण अंग असेल. आज समाजामध्ये जी फळी पडत चालली आहे, समाजामध्ये द्वेष पडत चाललाय, समाजामध्ये एकमेकांचे हेवे दावे पडत चालले आहेत. याला कारण काय असेल? आम्ही या शास्त्रामध्ये सांगितलेल्या गुणांचं किंवा शास्त्रामध्ये सांगितलेल्या तत्वांचं पालन करत नाही म्हणून. कोण कसं बी वागाले हो, काय तत्व आहे, काय शास्त्रामध्ये सांगितले की याचं पालन करायला पाहिजे, ह्या गोष्टी आम्ही आज बघतच नाही. जर शास्त्रातल्या सगळ्या तत्वांचं आणि सगळ्या गोष्टी सांगितले त्याचं पालन केलं तर सगळा समाज एका ठिकाणी गुणागोविंदानं आनंदासहित आपली धर्मप्रमाण करत राहील, धर्माचं आचरण करत राहील. ही गोष्ट लक्षात घ्या. बरेच व्यक्ती आहेत, आज कुठल्याही व्यक्तीला जर समजावून सांगितलं तर सगळ्या गोष्टीत प्रभाव होऊ शकते. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. आज तुम्हाला माहित नाही, अशा दुर्गम भागामध्ये आज अशा घटना घडल्यात की आपले जैन बांधव असणारे सुद्धा दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करल्यात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यांना स्थितीकरण, त्यांना जाऊन तिथं समजावून सांगायचं आहे. आता पडवा एका गावामध्ये एक घटना परवा घडली. एक तरुण मुलगा आपल्या पूर्ण परिवारासहित एका दुसऱ्या धर्मामध्ये त्याने धर्मांतरण करून घेतलं 25 लाख रुपये घेऊन. किती माणसं जाऊन त्याला सांगितले, समजावून सांगितले, बाबा हे करू नकोस, सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा तो मुलगा नाही म्हणला. मी अडचणीत होतो तेव्हा तुम्ही कुठं होता म्हणला. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तो अडचणीत होता त्यावेळी धार्मिक लोकांनी जर जाऊन त्याचं सांत्वन केलं असं, स्थितीकरण केलं असं, तो आज धर्मात असता.
त्याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. त्यामुळं अशा कोणत्याही घटना न होता जेवढ्या लोकांना यात सामावून घेता येईल तेवढं सामावून घ्या. जेवढ्या लोकांना निश्चितपणे स्थितीकरण करता येईल, जेवढ्यांना समजावून सांगता येईल तेवढं समजावून सांगा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण की आमचा धर्म, एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात निश्चित रूपानं उत्कृष्ट धर्म कोणता असेल तर तो जैन धर्म आहे. त्याचं पालन आणि त्या धर्मामध्ये आमचा जन्म झाला आहे. या जन्म होऊन जैन कुलामध्ये जर आम्ही धर्माचं पालन करत नसेल तर निश्चित रूपानं एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्यासारखा कोणीही दुसरा मूर्ख नाही. कारण की एवढं सगळं मिळून सुद्धा, सगळ्या गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा निश्चित रूपानं आम्ही त्याचं आचरण करायला कमी पडालोय. काही उपयोग नाही. परंतु आत्ता आठवणार नाही, जर जैन धर्मामध्ये जन्म घेऊन आम्ही पालन केलं नाही, जैन धर्माचं आचरण केलं नाही, तर भविष्यामध्ये जे भोगायला लागणार आहे त्या भोगाला सगळ्याला सामोरं जावं. कारण की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज किती असे लोक आहेत की जैन धर्मामध्ये जन्म घेऊन सुद्धा निश्चितपणे जैन म्हणजे काय आहे, जैनचे काय पालन असते हे माहीत नाही. आज बरेच जण महाराजांना विचारतात, महाराज संध्याकाळचा नाश्ता नसते, पाणी नसते, सांगाले हो. अशी बरीच गाव आहेत, अशी बऱ्याच गावामध्ये असं विचारतात, काय हे महत्त्वाचं सांगावले. आज त्यांना जैनत्वाचं पालन काय आहे, जैन आचरण काय आहे, जैनत्वाचं पालन कसं केले जात आहे हे सुद्धा माहीत नाही. आम्ही जैन धर्मामध्ये जन्म घेतलाय, एक महान कुल, महान धर्म. त्या धर्मामध्ये जन्म घेण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा तरसतात, बरेच विदेशातले लोक सुद्धा तरसतात की जैन धर्मामध्ये माझा जन्म होऊन दे म्हणून. बरेच तत्व व्यक्तींची स्वतःचे त्यांचे स्टेटमेंट आहेत, बऱ्याच मासिकामध्ये प्रकाशित झाले आहेत, बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू प्रकाशित झाले आहेत की ते विदेशातले असून सुद्धा त्यांना विचारलं गेलं की निश्चित रूपानं तुम्हाला नाही या पृथ्वी तलावर सगळ्यात चांगला देश कुठला वाटतोय, तर ते उत्तर देतात भारत. भारतामध्ये बरेच संप्रदाय, बरेच धर्म आहेत, त्यातला कुठला धर्म तुम्हाला आवडतोय, त्यावेळी त्यांचं उत्तर एकच असते, फिलॉसॉफर, तत्ववेत्ते आणि मोठमोठी माणसं, त्यांचं एकच उत्तर असते, आम्हाला जैन धर्म आवडतोय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. आणि आम्ही त्यात जन्म घेतलेली माणसं निश्चित रूपाने या गोष्टींना पालन करायला कमी पडालोय. याचं चिंतन करणं आवश्यक आहे जरा. आणि जे कोणी लोक बाजूला चालले त्यांना स्थितीकरण करण्याचा, त्यांना स्थित करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ तुमच्या जीवनामध्ये करा, तरच या गोष्टी सगळ्या होतील, नाहीतर काही गोष्टी होणार नाहीत. त्यामुळं आचार्य भगवंतांनी जे सांगितलंय त्या स्थितीकरण अंगाचं निश्चित रूपाने पालन तुमच्या जीवनात तुम्ही करा. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान वात्सल्य अंगाचं कथन करणार आहेत आणि त्या वात्सल्य अंगाचं कथन उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान करणार आहेत. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनाला दुसऱ्यांचे कुठलेही दोष आणि स्वतःचे गुण कधी प्रकट करू नका. आणि त्याच्याचबरोबर जी कोणी व्यक्ती धर्मातून बाजूला होत आहेत, धर्माच्या क्रियातून बाजूला पडत आहेत, त्यांना परत धर्मामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करा. एवढ्या गोष्टी केली तर निश्चितपणे आम्ही बऱ्याच गोष्टी सार्थ करू शकतोय आणि आम्ही सम्यक दर्शनाचं पालन करू शकतो, एवढी भावना करतो. आणि मी एवढीच भावना करतो की या सगळ्या अंगांच्या पालनामुळे तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर मोक्ष प्राप्त व्हावी एवढी भावना करतो. आणि वाणीला रंग देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की, परमपूज्य विधेय सागर मुनी महाराज की जय. प्रभु देव तुम